नमस्कार. पालक मला नेहमी विचारतात, की "सर, एस-पी-आय आणि जी-एस-पी-आयमध्ये नेमका फरक काय आहे?" तर पालकांना एक विनंती आहे, की एस-पी-आय छत्रपती संभाजीनगर हे मुलांसाठी डेडिकेटेड आहे. तसेच जी-एस-पी-आय नाशिक हे मुलींसाठी डेडिकेटेड आहे. तर एस-पी-आयचा जर विचार केला, तर त्या ठिकाणी 60 व्हॅकन्सीज असतात, 60 व्हॅकन्सीज आणि मुलींचा विचार केला, तर त्या ठिकाणी अ, साधारणतः 30 व्हॅकन्सी असतात. पेपर सेम होतं का? तर पेपर सेम होतं. जर हिस्ट्री कंपॅरिझन केलं तर एक 1977ला स्टार्ट झालेलं आहे आणि एक 2023ला त्या ठिकाणी स्टार्ट झालेलं आहे. सिलेक्शनची प्रोसेस सेम आहे का? सिलेक्शनची प्रोसेस सेम आहे. मुलांचं आणि मुलींचं मेरिट हे त्या ठिकाणी वेगवेगळं लागतं. पहिले ज्या आहेत 60 मुलं असेल मुलं दोघांची लिस्ट पण वेगवेगळी लागते. सिलेक्शन हे टफ आहे. सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगितलं की 150 क्वेश्चन असतात. आणि ते 600 मार्कांसाठी त्यापैकी 50% वेटेज हे मॅथेमॅटिक्ससाठी असतं आणि 50% वेटेज अदर यासाठी असतं. आणि जर आपण विचार केला की अकॅडमिक कसं चालतं, तर दोघांचं अकॅडमिक अल्मोस्ट सेम आहे. टाईम शेड्यूल सेम आहे. हॉस्टेलची लाईफ सेम आहे. फक्त एकच ट्रेनिंग थोडीशी थोडी सेम म्हणता येतील किंवा जे फिजिकल फिटनेस थोडंफार प्रमाणात जास्त लागतं मुलांसाठी. एन-डी-एचं सिलेक्शनचं जे आउटकम आहे ते आत्तापर्यंत 500 पेक्षा जास्त विद्यार्थी एस-पी-आय मधून क्वालिफाय झालेले आहेत एन-डी-एमध्ये आणि मुलींमधून साधारणतः 10 मुली आतापर्यंत फायनल एन-डी-एच्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. आणि टीचिंग फिलॉसॉफी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी अल्मोस्ट सेम आहेत. म्हणून कोणाला जर असं वाटत असेल, की एस-पी-आय निवडायला पाहिजे किंवा जी-एस-पी-आय निवडायला पाहिजे की नाही, तर ते पूर्णपणे डिपेंड करतं आणि मुलींचं स्पेशली नाशिकलाच आहे. मुलींनी कुठेही त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नाही आहे. मुलांचं जे आहे ते संभाजीनगरला आहे. परंतु ज्यांना कोणाला एन-डी-एचा अभ्यास करायचा असेल आणि एस-पी-आयची परीक्षाही द्यायची असेल, तर त्यांनी नक्कीच द सक्सेस अकॅडमी नाशिकसोबत संपर्क साधावा आणि दिलेल्या नंबरवरती या ठिकाणी संपर्क साधा. तुम्हाला नोट्स पाहिजे असेल किंवा कुठलीही माहिती हवी असेल, तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क साधू शकता. जय हिंद.